हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। तर चला, मी गेले 2 दिवस पुण्यात आलेली आहे। थोडीशी शॉपिंग झाले, थोडीशी शॉपिंग बाकी आहे, पण आज मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे, ते म्हणजे तुळशीबाग। तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तुळशी बागात किती मस्त मस्त वस्तू आणि खूप काही काही मिळतं। तर मला सुद्धा तिथे जायचं, थोडीशी शॉपिंग करायची आहे। तर इथून अर्धा 1 तास लागतो जायला। तर मी जाते, सोबत पवन दादा आहे, सागरताई आणि त्यांचे मुलं। तर आम्ही चाललोय आणि शॉपिंग करू। मी तुम्हाला दाखवीन मी काय काय घेते आणि कसं कसं घेते। तर आम्ही तिथे जाऊन दगडूशेठ हलवाईला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर शनिवार वाड्याला सुद्धा जाणार आहोत। तर तुम्ही नक्की माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर इकडे ताई जाण्याची तयारी चालू आहे, काहीतरी जेवण करते। काय करतेस ताई? ठेचा वगैरे बनवते। तर ती चेहरा नाही दाखवते, लपवते, तिला लाज वाटते। तरी बघू शकता तुम्ही, ही आहे माझी सागरताई, म्हणजे माझ्या मामाची मुलगी। त्यानंतर हा आहे पवन दादा पळाला, पवन दादा पळाला आहे आणि हे त्यांचे पोरं जोर जोरात गोंगाट करताय, बघू शकता तुम्ही आवाज। हा बघा दादू, दादू तर हा आमचा दादू आहे आणि याचं सुद्धा YouTube चॅनल आहे। तर तुम्ही याच्या, काय तुझ्या YouTube चॅनलचं नाव? सागर पवन खंदारे असं त्याच्या चॅनलचं नाव आहे। तर तुम्ही त्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्या सुद्धा मस्त मस्त व्हिडिओ असतात, तुम्ही बघा। तर चला, तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता सगळ्यात पहिले आम्ही चाललोय तुळशी बागेत। आणि नाही सॉरी, आम्ही पहिले चाललोय शनिवार वाड्यात, कारण तिथून फर्स्ट ते लागतं, त्याच्यानंतर मग आम्ही पुढे जाऊ। त्यानंतर आम्ही गेलो शनिवार वाड्यात। तर शनिवार वाड्याचा जो इथून बाहेर आहे एंट्री, आणि इथून आम्ही आतमध्ये जाणार आहोत आता। तर वीकेंड आहे त्यामुळे इथे खूप जास्त गर्दी आहे आणि ऊन तर काही विचारूच नका। तर इथे तिकीट्स वगैरे काढण्याचं पहिले होतं, पण आता नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, तर ही अशी एंट्री आहे आणि आतमध्ये भरपूर काही आहे। मस्त हा गेट आहे, मोठा दरवाजा असतो तो वाला, आणि आतमध्ये असा एरिया आहे, सुंदर, एकदम सुंदर। हे एकदम जुन्या पद्धतीचे लाकडांचे जे स्लॅब आणि ते सगळं असा मस्त शनिवार वाडा आहे, खूप सुंदर आहे। इथे काही कार्यक्रम वगैरे होतात तेव्हा असे इथे, आणि मस्त असं। आणि हे टायमिंग आहे, 20 रुपये तिकीट आहे आतमध्ये यायला। तर तुम्ही कधी पुण्यात आलात तर नक्की इथे येऊन जा, कारण खूप सुंदर आहे। हे गार्डन आहे जे समोर आहे ते। मग आम्ही आत गेलो आणि सुंदर असं, मला तरी खूप आवडलेलं आहे आणि एकदम जुन्या पद्धतीचं आहे। इतकं छान वाटतं इथं गेल्यावर, एकदम असं भारीच वाटतं। इथं सॅटर्डे संडे फार गर्दी असते, कारण वीकेंड आहे आणि ऊन भरपूर आहे। तर मला उन्हामुळे ना त्रास होतोय आणि माझा फोन त्यात फुल गरम होतोय आणि हँग होतोय। तर मला असं काही म्हणजे आहे, छान आहे, वरतून जेवढं आपण असं दाखवतो ना एरिया, तेवढं सगळं छान आहे, पण असं बाकी दुसरं काही एवढं विशेष नाही आहे दाखवण्यासारखं। तर चला मग आता आपण जाऊयात दुसरीकडे।
तर आम्ही तिथून निघालो. हे असं मस्त गार्डन आहे, खूप छान आहे इकडे. आम्ही निघालो, आम्हाला खूप कंटाळा यायला लागला कारण आम्हाला पुढे जाऊन तुळशीबागेत सुद्धा शॉपिंग करायची होती आणि दगडूशेठ हलवाई गणपतीला आम्ही जाणार होतो. पण गर्दी एवढी होती की म्हणजे आम्हाला पुढे शॉपिंग करायला उशीर झाला असता म्हणून आम्ही गेलोच नाही. म्हटलं जाऊ द्या, नंतर कधीतरी जाता येईल. बाहेरून नमस्कार केला आणि निघालो. आणि आमची रिक्षातूनच आम्ही गेलो पुढे, कारण थांबण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे बिलकुल पण असं म्हणजे जागा नाही आहे, पुढे ट्रॅफिक. आणि इकडे मग आम्ही बाहेरून नमस्कार वगैरे केला आणि तुळशी बागेसाठी निघालो. आम्ही तुळशीबागेत पोचलेलो आणि इथे फार गर्दी, इथे खूप काही होतं. थोड्या वेळासाठी पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं, पण नाही आला पाऊस. तर आम्ही आत मार्केटमध्ये चाललेलो, पण आज ना मार्केटमध्ये खूप म्हणजे गर्दी होती कारण आज वीकेंड आहे. आता तरी काही नाही दिसत आहे, पण पूर्ण आतमध्ये मार्केटमध्ये गेल्यावर फार गर्दी आहे. तुळशीबागमध्ये असं घेण्यासारखं भरपूर काही आहे. गर्ल्ससाठी खूप जास्त ऑप्शन्स आहेत, काही घेण्यासारखं आहे. जेव्हा अलिबागची यात्रा जशी भरते ना, तेव्हा मला तशाच वाईब्स येत होत्या की हे तुळशीबाग तसंच आहे, पण खूप छान होतं. वस्तू पण मस्त होत्या. ज्वेलरीजचे दुकानं खूप जास्त प्रमाणात आहेत आणि कपडे, बाकी असं वस्तू पण आहेत, पण कपडे आणि ज्वेलरी जास्त आहेत. तर इकडे कप्स होते, मस्त सेट होते, वेगवेगळ्या प्राइस होत्या त्याच्यावर. आणि इकडे पर्स वगैरे पण भरपूर होत्या, व्हरायटीज पण खूप जास्त होत्या. पण पर्स मला काही घ्यायचे नव्हत्या कारण पर्समध्ये खूप आहेत माझ्या घरी. त्याच्यानंतर इकडे असे टॉप्स होते, 250 रुपये किंवा 350 रुपये पॅन्ट सेट होते. तर मला ते सुद्धा घ्यायचे नव्हते म्हणून मी नाही घेतले, कारण आम्ही कपड्यांसाठी नव्हतोच आलो, आम्ही आलेलो फक्त ज्वेलरीसाठी. कारण मी खूप असं ऐकलंय की ज्वेलरी खूप छान भेटते किंवा असं मस्त. तर मी इथे फक्त टॉप आम्ही प्राइस बघत होतो आणि कपडा बघत होतो. पण कपडा ना असा म्हणजे एवढा विशेष नाही आहे, तो थोड्या दिवसांनी खराबच होणार. म्हणजे दाम तसंच काम आहे, म्हणजे एवढीही रेट आहेत तसं, म्हणजे कमी रेट आहे पण मग कपडाही तसाच येणार, कारण एवढा विशेष नव्हता. त्याच्यानंतर मग आम्ही तेच कपडे बघितले, मस्त होते. असे रेग्युलर घालण्यासाठी वेगवेगळे सुद्धा मस्त वाटले असते. पॅन्ट सेट होते, छान होते. मग आम्ही तिथून निघालो, थोडा वेळ बघितलं वगैरे आणि थोडे इकडे पर्स वगैरे भरपूर काही होतात. मग पर्स, ताईला नुसतं पर्सच बघायच्या होत्या आणि मला बाकीचं खूप काही बघायचं होतं, पण एवढं काही विशेष वाटलं नाही. पर्स वगैरे सारखं घेऊन झालेलं आहेत, नुसत्या घरांमध्ये पर्स, त्यापेक्षा मी नाही घेतल्या. आणि ते खूप मस्त व्हरायटीज आहेत, तर आम्ही फक्त असंच बघत होतो. पण आम्हाला फार लेट झाला, मग आम्ही कंटाळलो खूप, कारण ऊन, त्यात पावसाळ्याचं वातावरण, म्हणजे एकदमच सगळं वेगळं झालेलं. तर इथे ज्वेलरीज, इथे पाण्याच्या बॉटलांच्या दुकानं, इकडे आरसे, घरगुती वस्तू पण फार आहेत. आणि साड्या, कपडे, ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज एकदम छान आहेत, सगळं एकदम मस्त आहे. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तुम्ही पुण्यात जेव्हाही याल तेव्हा नक्की इथे जाऊ शकता. खूप काही छान आहे घेण्यासारखं, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर मला लग्नासाठी ज्वेलरीज वगैरे घ्यायच्या होत्या, तर इथे ज्वेलरीजचे खूप जास्त ज्वेलरीचे ऑप्शन्स आहेत. कपड्यांचे तरी नाहीत, पण ज्वेलरी, मेकअप वगैरे पण ज्वेलरीचे खूपच ऑप्शन आहेत. आणि महाग सुद्धा तेवढंच आहे. एक हाराची किंमत मी विचारली तर डायरेक्ट 4000 सांगितली. मी बोलली बाप रे, 4000 आणि 5000 एवढे एका नेकलेससाठी कसं काय द्यायचे. पण तेवढे महाग होते आणि सुंदरही होते, पण मला रेट जरा जास्तच वाटले. यापेक्षा ऑनलाईन मागवले ना तर ऑनलाईन सुद्धा खूप छान येतील आणि स्वस्त पण येतील. पण इथे फारच महाग आहे, म्हणजे एक्सपेन्सिव्ह, म्हणजे खूपच. तर नाही, एक घेतला मी, तो होता 800 रुपयाचा. तर म्हणजे सांगितलेली प्राइस त्याचे 1000 रुपये, पण आम्ही 800ला मागून घेतला तो फायनली. म्हणजे तिथेच आम्हाला एक 800ला हार मिळाला, बाकी कुठेच तेवढ्या प्राइसला भेटत नव्हते. सगळीकडे 1500 आणि असं फार. तर इकडे गणपती सुद्धा होता एक मस्त. आणि मग आमची एवढी बॅग भरली, थोडंसंच घेतलेलं काय. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो, कारण गर्दी एवढी ना की या गर्दीने आणि या ट्रॅफिकनेच माणसाला कंटाळा येईल.
मुंबईपेक्षाही जास्त मला असं बोललं तरी काय हरकत नाही. हा म्हणजे मुंबईमध्ये पण असते, पण इथे पण फार गर्दी. मला या गर्दीचाच कंटाळा येतो. मग आम्ही रिक्षात बसलो आणि माझं डोकं लागलं दुखायला. कारण तर गाईज आता आम्ही आलोय घरी आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता की उन्हाने माझं डोकं फुटतंय. मला एवढ्या गर्दीची आणि एवढ्या उन्हाची बिलकुल सवय नाहीये आणि मला खूप त्रास होतो. तर मला आता काहीच सुचत नाही, म्हणून मी व्हिडिओचा एंड इथंच करते. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करा. छोटे छोटे पार्ट होते कारण एवढं काही विशेष नव्हतं दाखवण्यासारखं आणि गर्दी एवढी होती की मला गर्दीमुळे तुम्हाला व्हिडिओ काहीच करता नव्हतं. मी डायरेक्ट पर्समध्ये मोबाईल टाकून दिला. तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट. बाय बाय.